देहाची तिजोरी भक्ती त्यात ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा. पण आता ती प्रार्थनेचा आदर्श कोणी घेतला नाही, उलट झालंय. उजेडात होते पाप अंधाऱ्यात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याची माप. तुम्ही म्हणणार उजेडामध्ये कोणतं पाप होतंय? पाप का कमी झाले? उजेडामध्ये बलात्कार किती वाढले आहेत, बलात्कारांची संख्या कमी झाली नाही. तुम्हाला सांगू का, कोणी एखादा उद्या उठून उठेल आणि सांगेल बलात्काराला फाशीची शिक्षा लागू केली पाहिजे. टिंब व्यक्ती त्यांनी करायला पाहिजे ती, त्यांना विनंती करतो, पण ते करत नाही. ज्या दिवशी ही शिक्षा लागू होईल ना, समजून घेणार की त्याच्या रक्तात हिंदुत्व होतं. नाहीतर मग हिंदुत्वाच्या नावाखाली पोट भरणारे भिकारी गावा परत जन्माला आले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकता निवडलेला भंग श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा 4 चरणांचा कुटपर प्रकरणातील अभंग तुम्हा मायबापांच्या श्रोत्यांच्या सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठला 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 विठला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपला हा श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं वर्ष किती आहे बाबा? 35. आणि या 35व्या वर्षाची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा मज पामराच्या वाटेला आली. माझं मत भाग्य समजतो. मी तुम्हाला ओळखत नाही ना तुम्ही मला ओळखत नाही. माझा आणि तुमचा परिचय नाही आहे. मी फक्त आमचे उत्तम बाबांना ओळखतो. आमचे फौजी साहेब आहेत ते, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. बाबा पण तुम्ही पण ना, तुम्ही पण फौजीच आहेत. फौजी बाबा दोघं आपल्या कीर्तनात इथं गावातच, म्हणजे गावात म्हटल्यानंतर त्यांनी जे सर्व काही नियोजन केलेलं आहे, म्हणजे गावकऱ्यांचा पण सपोर्ट चांगल्या प्रकारे असेलच त्यांच्या मागे. तो हेतू माझा आहे. सर्व भजनी मंडळ पहिली बाबा सर्व धोत्रावरती आहे तुम्ही. हां, नाहीतर बऱ्याच गावांना बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेलो, शर्ट सफेद राज तर पॅन्ट कलर मधली राज, पॅन्ट सफेद राज तर शर्ट कलर राज. पण माझ्या बहाड गावाच्या भजनी मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद आहे. वाजवा त्यांच्यासाठी टाळी. आपल्या गावाच्या लोकांचं कौतुक आपण नाही करायला पाहिजे, मग कोणी करावं? हा, नाहीतर मग 10,000 हजार 20,000 हजार देऊन बाहेरून संस्थेतून मुलं बोलवावे लागतात गावात टाळ घेऊन उभं राहण्यासाठी. आणि मला तरी वाटतं सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आप्पा तात्या जिभू सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तरुण मुलांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, म्हणजे आपल्या गावाचा सप्ताह टिकून राहील, बंद पडणार नाही. विठला 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 विठला. आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे ते आमचे नाव आहे नाही त्यांचं, अमृत पुंडलिक महाजन, त्यांच्याकडेच पण भोजन पण त्यांच्याकडेच होतं का? हो. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला सांगू का, 7 दिवसात कीर्तनाच्या पंक्ती यांनी घेतल्या असतील, आमच्या संतांच्या पंक्ती. तुम्हाला सांगू का, वारकऱ्यांना एक जरी शिद दिलं, एक जरी घास दिला, तरी कोटी यज्ञाचं पुण्य आपल्याला लागत असतं. 7 दिवस कीर्तन सप्ताह चालू असतो ना, तेव्हा सर्व वारकरी आपल्या घरी भोजन करण्यासाठी येतात. आमच्या वारकऱ्यांच्या मुखात एक जरी शिद अन्नाचा दिला, तुमचा कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा, एक शिद दिलेले अन्न होय त्याचे कोटी कुळाचे उद्धरण, किंवा संतामुखी देता घास कोटी यज्ञ घडती त्यास. ज्यांनी या 7 दिवसात संतांच्या पंक्ती घेतल्या असतील त्यांच्या कोटी कुळाचा उद्धार झाला म्हणून समजा. विठला 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 विठला. आज कीर्तनासाठी सौंदर्य आमचे आदरणीय गायन सम्राट मोठे बंधू आमचे धर्मदास महाराज. नुकतंच त्यांचं काल रात्री कीर्तन झालं. बाबांचं कीर्तन स्वरात पण झालं आणि जोरात पण झालं. म्हटले धर्मदास महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. आमचे गायन सम्राट
बाबा कीर्तनही गोड करता. बाबांचा आणि माझा काही जास्त परिचय नाही. आमचे मते बाबा असतील, बाबाजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबा असतील, आपले आमचे आदरणीय मृदंग सम्राट, युवा कीर्तनकार, आमचे आदरणीय लहान गुरुबंधू, आमचे वैभवजी महाराज चाळीसगावकर असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच भजनी मंडळावर चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठला विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज विशेष म्हणजे साऊंड सुद्धा गोड आहे. दादासाहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद. असाच एक साऊंडवाला राही गयता भाऊ, नाव लेवाना तो भाऊ, त्याने बिड्या रुतली डोकावर धरी पै गयता. मी त्या भाऊ सांगू भाऊ आता ठेव नाव लिहिलं सुद्धा चार पाहिजे. आमचे ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलवाले आमचे दिनेश दादा सुद्धा आज इथं आहेत. दादांना एक फोन केला आणि एका शब्दावरती ते इथं शूटिंगसाठी आलेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. अभंग श्री नामदेवरायांचा तर पुण्यतिथी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा सप्ताह चालू आहे. पण आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आज नामदेवरायांची सुद्धा पुण्यतिथी आहे. म्हणून मला वाटलं अभंग रोजचे कीर्तनकार कोणी ज्ञानोबरायांचा अभंग घेत असणार. मला तरी वाटतं 75% कीर्तनकार 99% तुकोबारायांच्याच अभंगावरती कीर्तनं करता. नामदेवराय आणि ज्ञानोबारायांच्या अभंगावरती जास्त कीर्तनं होत नाही. पण माझ्या डोक्यात एकच विचार आला की आज नामदेवरायांची पुण्यतिथी आहे, तर आपण नामदेवरायांचा अभंग कीर्तनासाठी घेतला पाहिजे. विठला विठला विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, जेव्हा मी अभंग घेतला ना तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुमच्या मनामध्ये कुतूहल आहे निर्माण झालेलं की बरेच कीर्तनकार बाबा आई माझी मायेचा सागर म्हणता आणि आई वडिलांची सेवा करायला लावता. हा बाबा तर उलटा फिटिंग ना दिखी राहणार बुवा, मायबाप मारायला नाही राहणार. हा हे तुमच्या डोक्यात विचार असेल तो खरं आहे ना माय? हा तुम्हाला काय वाटतं बाबा? हा पण नामदेवरायांची भाषा थोडी वेगळी आहे, कुट भाषा आहे संतांची. माझ्या सर्व संत महात्म्यांच्या अभंगांची रचना पाहायला गेलं तर वेगवेगळ्या शब्दांनी केलेली आहे. पण ते शब्द आपल्याला समजायला फार वेळ लागेल. कारण का माहिती आहे का, आपण जोपर्यंत गाथा वाचत नाही तोपर्यंत आपला माथा कसा ठिकाणावरती येणार. म्हणून आपण रोज ज्ञानोबारायांची एक तरी ओवी अनुभवली पाहिजे, एक वाचायला पाहिजे. नामामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. किंवा तुकोबरायांच्या गाथेचं पारायण आपण केलं पाहिजे, नामदेवरायांच्या गाथेचं पारायण केलं पाहिजे, आधी करून सर्व संत महात्म्यांच्या गाथेचं आपण पारायण केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला हे अभंगांचे अर्थ सहजपणे करतील. विठला विठला विठ्ठला 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 विठ्ठला. बस सध्याला झाला असं आहे, कीर्तनकाराकडनं फक्त श्रोत्यांची एकच अपेक्षा असते, 2 तासात बाबा कितला आषाढी बुवा. आषाढी तर बडसूत नाही तर मग मागे कल्टी मारते सुत, हे असं असतं ना. पण मी ऐकलं तुमच्या गावाचं नाव, माझ्या बहाड गावाचे श्रोते अशा आहे म्हटले की कोणताही कीर्तनकार आला 2 तास काय बोलतोय ते एक एक शब्द टिपता म्हटले. म्हणजे श्रोते चाणक्य वाईतले. म्हणून तुम्हाला अभंग समजला नाही तो अजून. नामदेवराय सांगता, माय बाप दोन्ही जिभीचे मारावे, चरण धरावे बायकाचे. नामदेवराय कोणते मायबाप सांगता माहिती आहे का? हे जे देह आहे याच्यामध्ये माया सुद्धा आहे, मोह आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. या षड विकारांना आपण मारलं पाहिजे. जोपर्यंत आपण ममतारूपी माय मारत नाही आणि मोहारूपी बापाला मारत नाही तोपर्यंत आपण परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी पात्र ठरवू शकत नाही. म्हणजे ममतारूपी माय मारली पाहिजे, मोहारूपी बापाला मारलं पाहिजे. माये बाप दोन्ही जीवीचे मारावे, चरण धरावे बायकाचे. पण आपली माया मारली जात नाही, आपला मोह आवरला जात नाही. माता सांगा तुम्हाला, इथं कधी कोणाला असं सोनं वगैरे पडलेलं दिसलं ना लगेच उठून सोनं उचलून घेणार तुम्ही. हा महिला मंडळाला जास्त मोह कशाचा असतो माहिती आहे का तुम्हाला? कशाचा असतो? सोनाना सोनाना. गडताई नवराना खिसामाई पैसा काढले तीस, दिवाळीला तथ्या जातीस, तथाही सोनं करीला येतीस आणि सांगतीस मन भाऊनी करेन माय आई. हा म्हणजे मोह आहे आपल्याजवळ. जोपर्यंत आपण ममता रूपी माय मारत नाही, मोहारूपी बाप मारत नाही तोपर्यंत त्या पांडुरंगाचे चरण आपल्याला सापडणार नाही. त्याची चरणाची सेवा करायची असेल तर ह्या देहातली ममता रूपी माय मारावी लागणार, मोहारूपी बापाला मारावं लागणार.
तेव्हा तो पांडुरंग परमात्मा आपल्याला प्राप्त होणार आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? मायबाप दोन्ही जीवीचे मारावे. घरातल्या मायबापाला मारू नका बरं. हा, घरातल्या मायबापाला कधी मारलं तर पंढरपूरचा मालक तुम्हाला दर्शन देणार नाही. त्या घरातल्या आई वडिलांची सेवा करा आणि देहातल्या मायबापाला मारून टाका. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा, ममता रूपी माय मारली, मोहारूपी बाप मारला आणि पांडुरंगाचे चरणाची सेवा आपल्याला करायला भेटली. म्हणजेच अंतकरणामध्ये देवाविषयी भाव प्रगट झाला. भावाचं लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा. म्हणजे अंतकरणामध्ये भावारूपी भाव प्रगट झाला, भक्तिरूपी बहीण प्रगट झाली, त्यांचा विवाह लागला आणि त्यांचा विवाह लागल्यानंतर आपण मोक्षपदाला प्राप्त झालो. मग कधी मोक्षपदाला प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला जीवनामध्ये येऊन गुरुसुद्धा करावा लागतो. जोपर्यंत आपल्याला चांगला गुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही आहे. हा, नामदेवरायांना अहंकार झालेला होता गुरु भेटला नाही म्हणून. नामदेवरायांना अहंकार कसला झाला माहितीये का? देव माझ्या हातून नैवेद्य खातोय, हा, देव माझ्या हातून दूध सुद्धा पितो आहे, माझी भक्ती श्रेष्ठ आहे. नामदेवरायांना तो अहंकार झाला. पण शेवटी काय झालं माहितीये का? सकाळ झाली की नामदेवराय हातामध्ये एक लोटा जल घ्यायचे आणि महादेवाच्या पिंडीवरती ते जल अर्पण करण्यासाठी जायचे. रोज दिनक्रम तोच माझ्या नामदेवरायांचा. गेले नामदेवराय एके दिवशी आणि एक सद्ग्रस्त त्या महादेवाच्या मंदिरात त्या महादेवाच्या पिंडीवरती असे दोघं पाय टाकून झोपलेले होते. नामदेवरायांनी ते दृश्य पाहिलं. आणि ते दृश्य पाहिल्यानंतर नामदेवरायांनी विचार केला की हा ग्रस्त कोण आहे? पाय टाकून झोपलेला आहे. इथं पाय उचलले, बाजूला ठेवले, परत तिथं महादेवाची पिंड तयार झाली. नामदेवरायांनी त्या सद्ग्रस्ताचे पाय उचलावे, बाजूला ठेवावे, पिंड तयार व्हावी. नामदेवरायांना तिथं हा गुरुचा अनुभव झाला. नामदेवरायांचा अहंकार नष्ट झाला. नामदेवरायांना समजलं विठ्ठल जडीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हा, तुम्हाला सांगू का? नामदेवरायांचा अहंकार नष्ट झाला. नामदेवराय त्या सद्ग्रस्ताला शरण गेले आणि शरण गेल्यानंतर नामदेवरायांच्या जीवनात गुरुचा उपदेश झाला. हा, नामदेवरायांना चांगले गुरु भेटले. त्यांचं नाव विसोबा खेचर. नामदेवरायांचा अहंकार नष्ट झाला. हा, जीवनामध्ये येऊन माणसाला गुरु महत्वाचा आहे. हा, श्री गुरु सारी का असता पाटीरा का इतरांचा लेका कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. नामदेवरायांनी जीवनात येऊन गुरु केला म्हणून नामदेवरायांनी या कुटाभंगात सांगितलं ब्राह्मणाच्या घरी गायीसी वदावे, आराध्य करावे गाढवाचे. सद्गुरु रूपी ब्राह्मण आपण जीवनामध्ये येऊन गुरु करायला पाहिजे. हा, आणि वासनारूपी गायला मारून टाकायला पाहिजे. वासना माहिती आहे ना तुम्हाला? पुढे भरपूर लांबणार आहे ते. वासना प्रत्येकाला होते. वासना ही राजा जड भरताना सुद्धा झाली होती. हा, राजा जड भरतांचा वृद्धकाळ जवळ आला आणि वृद्धकाळ जवळ आल्यानंतर ते भजन करण्यासाठी निघून गेले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. पण जड भरत राजांना वासना झाली. त्यांना एक नदीवरती पाडच दिसलं, हरणाचं पिल्लू. हरणाचं पिल्लू घेतलं त्यांनी आणि ते भजन विसरले आणि त्या पिल्लूचं पालन पोषण करायला लागले. आणि शेवट काय झालं? अंतकाळ जवळ आला. माझं पाडस कुठं गेलं, माझं पाडस कुठं गेलं. म्हणजे त्यांना ती वासना झाली. हा, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोवडी जन्म घेणे. हा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेने वये अंगे हरिरूप. बघा सांगू तुम्हाला, वासना कधी जेव्हा माणसाचा अंतकाळ जवळ येतो ना तेव्हा आपल्याला वासना होत असते. बऱ्याच लोकांना वासना कशाची होते? म्हणे पिंटी कव इनमाल देखाले, म्हणा पिंट्या कव इनमाल देखाले. ही सुद्धा वासना आहे. वासना शिल्लक राहिली की माणसाला जन्माला यावं लागतं. पाप शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं आणि कर्म शिल्लक राहिलं की माणसाला जन्माला यावं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. झालं काय मग? जड भरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला तो घातला वासनेनं. म्हणून ब्राह्मणाच्या घरी गायीसी वदावे. हा, वासनारूपी गाय मारून टाका आणि मनारूपी गाढवाचं आराध्य
त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती करा. म्हणून काय करा, मायबाप दोन्ही जीवीचे मारावे, चरण धरावे बायकाचे. आणि नामदेवराय शेवटच्या चरणात म्हणताय, नामा म्हणे येतो दिसे विपरीत, जरी दैव असे तरीच घडे. म्हणजे माझ्या अभंगामध्ये तिघ चरण दिसायला जरी विपरीत आहे, पण जे दैवात आहे लिहिलेलं तेच घडणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे. तुम्हाला सांगू का, संत महात्म्यांची भाषा सोपी आहे. बघा ना तुम्ही, ममता रूपी माय आणि मोहारूपी बाप. आपल्या मनात कुतूहल निर्माण झालं की महाराज आपल्या जन्म देणारा मायबापाला मारायला लावतोय बा. म्हणजे संतांची भाषा सर्व सोपी आहे, फक्त थोडं समजायला अवघड आहे. हां, सर्व संतांचे अभंग वेगवेगळे आहे. बरं तुम्हाला सांगू का, संत महात्म्यांजवळ नाही का ममता होती, नाही का त्यांना मोह होता, पण त्यांना मोहसुद्धा देवाचाच होता. त्यांची वासना जी होती ना ती हरिरूप झालेली होती. हां, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. म्हणून संत महात्म्यांचा विषयच नारायण झाला होता. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जन धन माता पिता. त्यांना जन धन माता पिता का आवडलं नाही माहितीये का? त्यांना माहिती होतं ही सर्व दुनिया स्वार्थी आहे, ही सर्व मोहारूपी आपल्यावरती प्रेम करणारी आहे, आपल्याकडनं यांचा काहीतरी फायदा होणार, तोपर्यंत लोक आपल्याजवळ गोड गोड बोलणार आहे. हा, ज्या दिवशी तुम्हाला सांगू का, गावात एक अर्धा अण्णा आप्पा जिभू तात्या असतो, गावाचा पाटील असतो. तो पाटलाजवळ पैसे असतात आप्पाजवळ, मग तो सर्वांना बिना व्याजाचे पैसे देतो. तोपर्यंत त्याला काय म्हणता गावातले लोक, आप्पा आप्पा. म्हणजे स्वार्थ येतो त्यांचा, आप्पा आप्पा. आणि आप्पाना आत्माला पैसा घ्या की आप्पाना आप्या वैजास. हा, हे संत महात्म्यांना माहिती होतं. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं की बाबांनो, तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करताय ते सुद्धा तुमचे होणारे नाही आहेत. हे जे तुम्ही म्हणता माझी प्रॉपर्टी एवढी आहे, संपत्ती एवढी आहे, सांगता ना माझे नामदेवराय, माझे संत महात्मे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, आणि साचो कारे जाईल धनदारा पुत्रजन, बंधू सोय रे पिशून. काय सांगितलं नामदेवरायांनी की ही सर्व माया आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, तुम्ही भ्रमात आहे म्हटले, हे तो संपत्तीचे वारे. ते जाणार आहे, ते नासक आहे. एक दिवस अहो तुमचं देह सुद्धा तुमचं नाही, देह जाणार त्याची काढोबा खाणार. बऱ्याच लोकांना कोणाला वाटत असणार ना, माझ्यासारखी श्रीमंती कोणाची नाही, त्याच्यासाठी माझ्या तुकोबरायांनी एक अभंग निर्माण केला आहे, लिहून ठेवलाय त्यांनी. आलिया संसारा उठा वेग करा, आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आणि मग नंतर सांगितलं त्यांनी, बऱ्याच लोकांना वाटतं की माझ्यासारखं देह, माझ्यासारखी बॉडी कोणाची नाही आहे, माझ्यासारखं सौंदर्य कोणाचं नाही आहे, मनासारखा देखणा कोणी नाही शे, मनीसारखी देखणी कोणी नाही शे. आरसामा एक तास वाकडा होतच. अरे माय, आई पेरम लावली टुपणी पुढे लाव, तो पावडरना डब्बा लाव. का लावावं लागतं? आम्ही सुद्धा लावतो. ते का लावावं लागतं ते माहिती आहे का? हे शरीरच तसं आहे ना बाबा. हा, हे शरीर काय, नासिवंत देह जाणार सकड, याचा दुर्गंध येतो. हा, म्हणून ते लावावं लागतं आपल्याला. पण ते सुद्धा लावू नका, कारण का इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही आहे, देहाची राख होणार आहे एक दिवस. हा, तुकोबरांनी सांगितलं बाबा, या देहाची राख होणार आहे रे. देह एक काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हटलं हे देह सुद्धा तुझं नाही आहे, देह काढाचं आहे. घडी घडी काढ वाट याची पाय. हा, काढ आपली वाट पाहतोय. ज्या बघा तुम्हाला सांगू का, जशी उंदरावरती म्यांजर टपलेली आहे, तसं देहावरती काळ टपलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून हे देह नासक आहे, त्याच्यासाठी ते लावावं लागतं. म्हणून कोणाला वाटतं माझ्यासारखी बॉडी कोणाची नाही आहे, माझ्यासारखं सौंदर्य कोणाचं नाही. बाबा, देह हे काळाचे. श्रीमंत माणसाला वाटतं श्रीमंती माझी आहे. धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. धन सुद्धा कुबेराचं आहे. बरं, रावणाला वाटलं होतं की ही लंका माझी आहे, पण ती रावणाची नव्हती. तुकोबारांनी काय सांगितलं, धन कुबेराचे. हा, कुबेरांनी भोले शंकरांना दिलेली होती. काय झालं माहितीये का, गत जन्मात जेव्हा पार्वती मैया सती होत्या ना, तेव्हा त्या सतीच्या बापाच्या घरी यज्ञ ठेवला होता दक्ष राजाने. दक्षाने यज्ञ केला, पण झालं काय होतं, मागचा
कथाभाग सांगतो अगोदर तुम्हाला. भगवान भोलेशंकरांच्या घरी राजा दक्ष गेले अगोदर. भोलेशंकरांनी त्यांना राम राम केला नाही, नमस्कार केला नाही. दक्ष राजा क्रोधित झाला की जावयाने मला काहीच केलं नाही. ध्यानस्थ बसले होते भोलेशंकर. झालं काय मग, दक्ष राजाने यज्ञ ठेवला आणि यज्ञ ठेवल्यानंतर इंद्र चंद्र महेंद्र किम नागदेवता सर्वांना आमंत्रित केलं, पण सतीला काही आमंत्रण दिलं नाही. झालं काय, ज्या दिवशी यज्ञ होता ना दक्ष राजाच्या घरी, चंद्राची पत्नी 27वी रोहिणी वाम मार्गाने जात होती. कैलासावरती सती माता बसलेल्या. सतीचं लक्ष वरती गेलं. ते रोहिणीने सांगितलं सती मातेला, म्हणे तू निवत नाही शे. म्हणजे आई पद्धत वय पाय चालू व्हायला. म्हणजे शेजारील कधी निवत नाही राहिना ना, तो बागेच कन म्हणा आपणा बटा गाव निवता येईल, निवतन देईल येईल गाव मा इज्जत नाही आहे. म्हणजे हा रोग तेव्हापासून चालू झालेला आहे. रोहिणी विचारायची सतीला, म्हटले निवत नाही तुला, म्हटले नाही, म्हटले आमंत्रित केलं नाही. पण बापाच्या घरी यज्ञ आहे. अट्टहास पकडला सतीने. भोले शंकरांना सांगितलं, म्हटले प्रभू मला जावंच लागणार आहे. भोले शंकरांनी सांगितलं, म्हटले सती जिथं आमंत्रण नाही, जिथं बोलवलेलं नाही ना, तिथं आपण जायला नको म्हटले. पण सतीच्या बापाच्या घरी यज्ञ होता शेवटी. मुलीचं प्रेम जास्त बापावरतीच असतं, एवढं लक्षात ठेवा. दिवाळी जवळ आली, अक्षय तृतीया जवळ आली की आपल्याला काय वाटतं, बाई बाई जाते ग मायेराला, बाई बाई जाते ग मायेराला. म्हणजे मुलीचं प्रेम हे बापावरती असतं. मुलगी वाट पाहते दिवाळी आखाजीची. तसं सतीने अट्टहास केला. प्रभूंना सांगितलं मी जाणार. सती माता गेल्या, पण सतीचा अवमान करण्यात आला. सतीच्या सर्व बहिणींनी तिला तिरस्कृत केलं. म्हटले तुझा तो पती नंगाट आहे, तो स्मशानात राहतो, अंगाला भस्म लावतो, गड्यामध्ये कवट्याची माळ धारण करतो, त्याला बोलवलं नाही, तू कशी आली इथं. सती माता क्रोधित झाल्या होत्या आणि त्यांनी यज्ञात उडी टाकली होती. पण झालं काय, सतीने महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे मी कथाभाग जास्त लांबवणार नाही, फक्त रावणाची लंका मला सांगायची आहे. सती मातेने यज्ञात उडी मारल्यामुळे नंतर झालं काय, ते शक्तिपीठ वगैरे तयार झाले. तुम्हाला सांगू का, सती मातेने महाशिवरात्रीचा उपवास केला आणि जन्मोजन्मी मला हाच पती परमेश्वर मिळायला पाहिजे अशी प्रार्थना केली भोलेशंकरांना. पण पार्वतीच जन्मात सुद्धा पार्वतीचा विवाह भोलेशंकरांसोबतच लागला. म्हणजे पार्वती कोण होती गत जन्मात, सती होती. मग पार्वतीला आठवण आली गत जन्माची की गत जन्मात बापाच्या घरी यज्ञ होता बुवा, तेव्हा बोलवलं, मी गेली. माझ्या सर्व बहिणींनी मला क्रोधित केलं की तुला राहायला घरसुद्धा नाही आहे, तुझा पती स्मशानात राहतो, नंगाटा आहे म्हटले तो. पार्वतीला ती आठवण झाली आणि पार्वतीने भगवान भोलेशंकरांना प्रार्थना केली. म्हटले प्रभू आपल्याला राहायला घर सुद्धा नाही शे, आपले पिवळं कार्ड सुद्धा नाही शे, आपलं रेशन कार्डामा सुद्धा नाव नाही शे, असं सांग. कोणी, पार्वती माताने. पण प्रभूंनी काय सांगितलं पार्वतीला, म्हटले पार्वती कुबेरांची उपासना कर, आराधना कर, कुबेर देवता प्रसन्न होतील. झालं तेच. पार्वती मातेने कुबेरांना आराधना केली, उपासना केली, प्रार्थना केली. कुबेर देवता प्रसन्न झाले आणि राहण्यासाठी पार्वती मातेला सोन्याचं घर देऊन टाकलं. कोणी दिलं, कुबेरांनी दिलं. आता पार्वतीला राहण्यासाठी सोन्याचं घर दिलं. मला सांगा माय, आपण कधी नवीन वास्तू उभी केली तर तिची वास्तू पूजा करण्यासाठी कोणाला बोलवतो आपण, ब्राह्मणांना बोलवतो. त्या काळी ब्राह्मण कोण होता मग, रावण होता, राजा रावण. रावणाच्या बापाचं नाव विश्रवा ऋषी, यांचा पुत्र ज्ञानी पंडित होते ते विश्रवा. आणि आईचं नाव केकसी. केकशी राक्षस कुळातली. म्हणून रावणावरती बापाचे नाही संस्कार झाले, तर रावणावरती आईचे संस्कार झालेले होते. झालं काय, भोलेशंकरांनी रावणाला आमंत्रित केलं पूजाविधी करण्यासाठी. रावण आले, नवग्रहांची पूजा वगैरे मांडली, पूजा विधी झाली, सर्व कार्यक्रम आटोपला. पण मात्र वेळ आली दक्षिणा मागायची. काय मागायची, दक्षिणा. जसं आता माझं कीर्तन होणार तेव्हा ती वेळ येणार आहे अजून, तसं ती वेळ आली. केव्हा, तो रावण, मी सचिन महाराज आहे, दक्षिणा मागायची वेळ आली. पॅकेट नाही मागितलं रावणाने, काय मागितलं, दक्षिणा. दिलं जातं ते पॅकेट, ठरवलं जातं ते पॅकेट आणि दिली जाते ती दक्षिणा.
तुम्हाला सांगू का, रावणाने सांगितलं भोले शंकरांना, म्हटले प्रभू मी रात्रंदिवस तुमची भक्ती करतो, तुमची उपासना करतो, तुमची प्रार्थना करतो. आता ते भोळं दैवत आहे. कोण? भगवान भोले शंकर, शिवभोळा चक्रवर्ती. त्याचे पाये माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, त्वयान भादी क्रोध काम. तुम्हाला सांगू का, भोले शंकरांची कशी उपासना करा, ते तात्काळ प्रसन्न होणारं दैवत आहे. प्रसन्न झाले भगवान भोले शंकर. म्हटले माग रावणा, काय मागायचंय? रावणाने मागता मागता दक्षिणा नाही मागितलंय, तर ते सोन्याचं घर मागून घेतलं. काय मागितलं? सोन्याचं घर राहण्यासाठी मागून घेतलं. पार्वती माता नाराज झाल्या. म्हटले प्रभू मला राहण्यासाठी मागायला लावलं, तुम्ही रावणाला दक्षिणाच्या स्वरूपाने देऊन टाकलं. म्हटले भोले शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं, म्हटले पार्वती नाराज होऊ नको. सांगू का तुला, नाराज होऊ नको. त्रेतायुगात पुन्हा मी जन्माला येणार आहे म्हटले, आणि जेव्हा माझा जन्म होईल तेव्हा जी लंका तुझी होती ना, ती तुझीच लंका तुझ्या हातून मी जाणणार आहे म्हटले. झालं काय माहितीये का, त्रेतायुगात अंजनी मातेच्या पोटी हनुमंतराय जन्माला आले. पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो शोभिला, अंजनीने तो शोभिला, अंजनीने तो शोभिला. झालं काय माहिती का, भोले शंकरांनी पार्वतीला सांगितलं त्रेतायुगात राजा दशरथ पुत्र शोकाने व्याकुळ राहतील, वैशिष्ट्य ऋषी त्यांच्या हातून पुत्र कॉमेष्टी नावाचा यज्ञ करून घेतील म्हटले. आज तेव्हा 3 पिंड देण्यात येणार. एक पिंड दिला सुमित्रा मातेला, कैकेयीला, कौशल्यला. मात्र कौशल्य मातेचा अर्धा पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंतराय जन्माला आले. म्हटले पार्वती घाबरू नको, हनुमंत म्हणून माझा जन्म झालाय आणि तू माझी शेपूट बनून आली म्हटले. आता पार्वती माता कोण झाल्या? हनुमंतरायांच्या काय झाल्या? शेपूट झाल्या. शेपूट. पार्वती माता हनुमंतरायांच्या शेपूट झाल्या. मग नंतर झालं काय, इकडं रामचंद्र प्रभू, लखनभैया, भरत, शत्रुघ्न यांचा सुद्धा जन्म झाला, आणि तिकडं हनुमंतराय पार्वती माता शेपूट म्हणून जन्माला आल्या. नंतर झालं काय, कथा सांगायला गेली तर रामकथा लय मोठी आहे ती. तुम्हाला सांगू का, रामचंद्र प्रभूंचा विवाह झाला. नंतर मग त्यांना 14 वर्षाचा वनवास. मंथरेने सांगितलं कैकेयी मातेला. कैकेयी मातेने, तुम्हाला सांगू का, ते मंथरेचा विषय म्हणजे वेगळा आहे. अगोदरच माझ्या रामचंद्र प्रभूंनी कैकेयी मातेला प्रार्थना केली, माते जोपर्यंत तू भरताला अयोध्याची गादी मागत नाही आणि जोपर्यंत तू मला वनवास मागत नाही, तोपर्यंत मी बंद केलेले डोळे उघडणार नाही म्हटले. हे 2 वर रामचंद्र प्रभूंनी कैकेयी मातेजवळ मागितलेले होते. नाहीतर कैकेयी मातेचं अधिक प्रेम माझ्या रामचंद्र प्रभूंवरतीच होतं. 14 वर्षाचा वनवास मागितला. कारण का, रामचंद्रांना कधी वनवास झाला नसता तर जगाला रामच कळला नसता. विठला विठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पण तेव्हा किती निष्ठा होती भावाभावांमध्ये. जेव्हा रामचंद्र प्रभू वनवासाच्या दिशेने निघाले तर भरतजी पडत पडत रामचंद्र प्रभूंपर्यंत पोहोचले. चरणावरती नतमस्तक झाले. आज त्यांचे चरण पादुका डोक्यावरती धरले. आणि शेवटी अयोध्येवरती राज्याभिषेक कोणाचा झाला? मग भरताचा झाला का? नाही, माझ्या रामचंद्र प्रभूंच्या चरण पादुकाचाच अभिषेक झाला. म्हणजे रामचंद्र प्रभूच त्या अयोध्येच्या गादीवरती बसले. नाहीतर बा ते काय होई जायले माहिती आहे का तुमले? असा बाण कधी बावनी कोरी टाका, तो दुसरे दिन लगेच नागरलाही असतं ताई. म्हणजे भावाभावामध्ये आता निष्ठा राहिली नाही आहे. तुम्हाला कधी भावाभावाचं प्रेम पाहायचं असेल ना, तर आपण रामायण श्रवण केलं पाहिजे. रामचरित्र मानस आपण ऐकायला पाहिजे, वाचलं पाहिजे आपण. ते रामचंद्र प्रभूंवरती भरताचं किती प्रेम होतं. रामचंद्र प्रभू, लखनभैया, उर्मिला आणि सीतामाता हे वनवासाच्या दिशेने निघाले. पण शेवटी झालं काय, मला मुद्द्यावरती यायचे. हनुमंतरायांच्या शेपूट पार्वती माता झाल्या. सीतामातेला सोन्याचा हरणाचा काय झालेला होता? वनवासात मोह झालेला होता.
काय झालेला होता? मोह झालेला होता. म्हणून रामचंद्र प्रभूंना लखनबायांना सीता मातेने सांगितलं, मला ते सोन्याचं हरण पाहिजे म्हटले. काय सांगितलं त्यांनी? सोन्याचं हरण पाहिजे म्हटले मला. आता रामचंद्र प्रभू निघाले बाहेर आणि लखनबाया सुद्धा निघाले. पण लखनबायांनी काय सांगितलं? लक्ष्मण रेषा टाकली. पण मर्यादा सीता मातेने ओलांडली. ती जेव्हा रावण साधूचं वेश धारण करून आला, शिवाय सीता मातेने मर्यादा ओलांडली आणि सीतेचं हरण कोणी केलं? रावणाने केलं. रावणाने सीता मातेचं हरण केलं. हनुमंतरायांना माहीत झालं. पण हनुमंतराय सीता मातेच्या शोधासाठी लंकेत गेले आणि लंकेत गेल्यानंतर सर्व राक्षसांनी हनुमंतरायांना बंदिस्त केले आणि लंकेत आणलं. रावणाच्या समोर, राजा रावणाच्या समोर आणलं, बसवलं आणि बसवल्यानंतर काही चर्चा झाली. त्यांची चर्चा तर चांगलं रंगलं त्यांचं. आणि नंतर मग त्या सर्व राक्षसांनी हनुमंतरायांच्या शेपूटला काय केलं? आग लावून दिली आणि सर्व लंका जाळून टाकली. जाडी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. मला सांगा माय, मग लंका कोणाची होती? ती मुद्द्यावरती यायचं आपल्याला. लंका कोणाची होती? ती कुबेरांची होती. कोणाला दिली? पार्वती मातेला. भोलेशंकरांनी कोणी कोणाला दिली? रावणाला दिली. जाळली कोणी? ज्याचा आहे ना तो वापस घेणार. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, ओ मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. जो जैसा ही कर्म करेगा वैसा ही फल पाता, ओ वैसा ही फल पाता. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, उसकी बही में लिखी हुई है सबकी कर्म कहानी. ओ बड़े बड़े इन जमा खर्च का सही हिसाब लगाता, ओ सही हिसाब लगाता. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे बाबा के दरबार में सब लोगों का खाता. ओ बड़े बड़े कानून प्रभु के, बड़ी कड़ी मर्यादा. किसी को कवड़ी कम नहीं देता, किसी को दमड़ी जाता. ओ इसीलिए वो सब गाँव का नगर सेठ कहलाता, ओ नगर सेठ कहलाता. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. लंका ज्याची होती त्यानेच ती वापस घेतली. किसी को कवड़ी कम नहीं देता, किसी को दमड़ी ज्यादा. इसीलिए वो सब गाँवों का नगर सेठ कहलाता. और मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. दिली भोले शंकरांनी आणि जाळली पार्वती मातेने. होती कोणाची? पार्वती मातेची. बघा तुम्हाला सांगू का, सीता मातेला सोन्याचा हरणाचा मोह झाला म्हणून सीता मातेचं हरण झालं, म्हणून एवढं रामायण घडलं. म्हणून आपण बघा ना, ते राम देवाची पत्नी सीता माता, तिचा मोह आवरला गेला. मग आपला मोह आवरला जाणार आहे का? नाही. म्हणून जर का देवाची भक्ती करण्यासाठी कधी पात्र ठरायचं असेल तर आपल्याला काय मारावं लागणार? ममतारूपी माय मारली, मोहारूपी बापाला मारलं आणि त्या देवाचे चरण आपल्याला सापडले. आता कोणाचे? पांडुरंगाचे. आपला तो एक देव करुणे घ्यावा, तेने वेना जीवा सुखनो हे. बघा, आपण वार बदलले की देव बदलतो. पण तुम्हाला सांगू का, ज्या देवावरती आपली निष्ठा आहे, जी भक्ती आपण करतो, ज्या देवाचं आपण नामचिंतन करतो, तो देव आपण प्रत्येक देवाच्या मंदिरात त्या देवालाच आपण पाहिलं पाहिजे. तेव्हा आपल्याला तो पांडुरंग परमात्मा प्रसन्न होईल आणि प्राप्त होईल. नुसतं पांडुरंगाची भक्ती करून फायदा नाही, नुसतं नामचिंतन करून फायदा नाही, तर त्याच्यासाठी चांगलं कर्मसुद्धा पाहिजे. नामाला चांगल्या कर्माची जोड राहिली तेव्हा ते पांडुरंग परमात्मा आपल्याला प्राप्त होणार आहे. संत महात्म्यांनी सांगितलं ना, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. सर्व बंधनाचा फासा तोडून टाका. संसारामध्ये बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकुनी, नाही तेच घेता सिरी वैल दुरी निजपंत. संसाराचा बंधनाचा फासा तोडला की मग काय होतं माहितीये का? आपुली आपण करा सोडवन,
आपुले आपण करा सोडवण आपले आपण करा सोडवण आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी तोडावे हे संसार बंधन तोडावे की तोडावे की आपले आपण करा सोडवण आपले आपण करा सोडवण करा सोडवण करा सोडवण केव्हा सुटका केव्हा होईल माहितीये का? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे आणि हृदयी मंदिरे स्मरा कारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. पण आपण संसाराचे बंधन तोडत नाही. आपण कधी गावले जरी गाऊ तरी आपलं चित घरण्या ज्या कोंबड्या पाहायला राहत असते ना महाराज आपलं चित खरं आहे ना माय. आमनाकडे एक म्हातारा होता त्याच नागर कोंबड्या पाहायला होत्या. रोज सकाळी उठे आत्मा माडार आहे नागपूर तर शिरपूर गण हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. सकाळी उठी सुनबाईले गावले जाणं होतं. सुनबाईनी म्हाताराले सांगितलं म्हटले बाबा संध्याकाळ जाई की डालका खाले कोंबडीतले डाली देवानं सकाळी जाई की डालकं उघाडी देवानं जाय तेच. सुनबाई गाव चालणी गई सकाळी वहिनी दल्लानी डालकं उघाड दिलं बट्यात कोंबड्या भिनाट निघ्यात चराले गली माय काय टाकेल राज माय जिवारी बाजरी गहू टाकेल राहतात ना बट्या कोंबड्या जिवारीवर लटकी गयात मतरानात मा माडा होती. अरे राम 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 कृष्ण 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 कृष्ण. मतरानी ती माडा डायरेक्ट कोंबडीसले मारी फेकी बाजूले बोक्या भटेल होता. कोंबडीस ना गया मा ती माडा पडणे नाही ती बोक्या ना गया मा पडी गई. बट्या कोंबड्या नाचाले लाग गयात पक पक पकाक बोक्या माडकरी वही गया बोक्या माडकरी वही गया. पण तटेत एक कोंबडा हुशार होता. तो कोंबडा कोंबडीस पा गया. कोंबडा सांगे कोंबडीसले नाची काय राहण्यात व तू काय चालण्यात. शेवट कोणचे म्हणे तो कोणचे माय तो बोक्या कोणचे तो बोक्या काय खास माय. मग मॅंजर काय खास उंदीर. मॅंजर पण उंदीर खास मॅंजर पण कोंबडी खास बोक्या सुद्धा खास. चार पायना सांगणं बरं तथा आमना वरकेड करू शकत्या. चार पायना बोक्या कोंबडी खास उंदीर खास. चार पायना बोक्याले रविवार लागत नाही ना सोमवार लागत नाही एकादशी सुद्धा लागत नाही. समजिरा ना तुमनाकडे कितला पायना खातस माय 2 पायना. हा तुम्ही आशिरा ना. आमनाकडे चार पायना मॅंजरी सुद्धा कोंबड्या खातस. तुमनाकडे कसं आहे. आमनाकडे मर्यालवर बाईतस तुमनाकडे हा सांगितलं ना त्या खरं नाही बोल रहा महाराज. तुम्हाला सांगू का आमच्याकडे चार पायाचा खातो तुमच्याकडे सुद्धा चार पायाचेच खात असतील. एकादशीला पण खाता का ते हा. मॅंजरी सुद्धा खातीस मॅंजरी उंदर सुद्धा सोडतात नाही. पण तुम्हाला सांगू का संत महात्म्यांनी सांगितलं ते चार पायाच्या जनावराला कधी माहीत राहिलं असतं ना म्हटले कोंबडी खाणं पाप आहे तर त्यांनी कोंबडी खाल्ली नसती. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना पाप माहीत नाही पशु पक्ष्यांना प्राण्यांना पुण्य माहीत नाही म्हणून ते उत्तम मध्यम भोग भोगीती. पण असे 2 पायाचे बरेच आहे त्यांना पाप सुद्धा करतं त्यांना पुण्य सुद्धा करतं. पण सध्याला काय करताय ते काय करताय पापाचे कडप पडती पुढे उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याची माप. दृष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा. हे आपल्याला म्हणायला सुद्धा गोड वाटतं हे आपल्याला ऐकायला सुद्धा गोड वाटतं. ही प्रार्थना होती ना तुम्हाला हा म्हणायचो आपण देहाची तिजोरी भक्ती त्यात ठेवा
उघडदार देवा आता उघडदार देवा. पण आता ती प्रार्थनेचा आदर्श कोणी घेतला नाही, उलट झालंय. उजेडात होते पाप अंधाऱ्यात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याची माप. तुम्ही म्हणणार उजेडामध्ये कोणतं पाप होतंय? पाप का कमी झाले? उजेडामध्ये बलात्कार किती वाढले आहेत, बलात्कारांची संख्या कमी झाली नाही. तुम्हाला सांगू का, कोणी एखादा उद्या उठून उठेल आणि सांगेल बलात्काराला फाशीची शिक्षा लागू केली पाहिजे, टिंब व्यक्ती त्यांनी करायला पाहिजे ती, त्यांना विनंती करतो, पण ते करत नाही. ज्या दिवशी ही शिक्षा लागू होईल ना, समजून घेणार की त्याच्या रक्तात हिंदुत्व होतं. नाहीतर मग हिंदुत्वाच्या नावाखाली पोट भरणारे भिक्कारी गावा परत जन्माला आले. विठ्ठला 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 विठ्ठला. सध्या पाप वाढलंय. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहा से लाव. सध्या राम भेटणं कठीण आहे. रावण तर गल्ली परत भेटताव. पण सांगितलं तुकोबरायने, तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. काय सांगितलं त्यांनी? विंचवासारखे सर्पासारखे भरपूर असतात, पण जो खरा सर्प आहे त्याला कधी आपण स्पर्श केला तर तो आपल्याला काय करतो? दंश करतो. विंचवाला कधी आपण स्पर्श केला तर तो आपल्याला काय करतो? दंश करतो. तो त्याचा गुणधर्म आहे. पण तुकोबरायांनी सांगितलं की बऱ्याच गावा परत विंचवाच्या जातीचे आणि सर्पाच्या जातीचे बरेच लोक असतात, कारण नसताना ते दंश करतात. मग त्यांना स्पर्श करू नका, त्यांना शिवू नका, त्यांच्या रस्त्यात आडवे तुम्ही सुद्धा जाऊ नका. ते आपल्याला लांबून जाणार, ते आपल्याला स्पर्श करणार, पण आपण स्पर्श होऊ द्यायचा नाही. पण तुकोबरायांनी सांगितलं त्यांचं ते काम करणार आहे, आडवं जाणं ते त्यांचं काम आहे म्हटले. पण त्यांना काय करा? वंदावे दुरून शिवू नये, म्हणजे त्यांच्या सुद्धा नारायणाला पहा, तेव्हा तो पंढरपूरचा मालक तुम्हाला दर्शन देईल म्हटले. मग माझ्या सावता महाराजांनी काय केलं? कांदा मुडा भाजी अवघी विटाही माझी, म्हणजे त्यांनी शेतातच देवाला बोलवलं आणि तिथंच त्या विठ्ठलाला पाहिलं. विठ्ठला कुठे माहितीये का? भक्त प्रल्हादाला सुद्धा, भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी खांब्यातून देव प्रगट झाला होता. हिरण्यकश्यपाने सांगितलं, म्हटलं प्रल्हादा तुझा देव कुठे आहे, तुझा देव कुठे आहे? प्रल्हादाने सांगितलं माझा देव खांब्यात सुद्धा आहे. खांब्याची लात मारी ती दुर्जन आणि स्तंभी नारायण प्रगटला. भक्त प्रल्हादाचं सुद्धा त्याने रक्षण केलं. म्हणून माझ्या संत सावता महाराजांनी विठ्ठलाचं नामचिंतन केलं, विठ्ठलमय त्यांचं देह झालं आणि पंढरपूरचा मालक माझ्या सावता महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या मड्यात आला. विठ्ठला 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 विठ्ठला. जन्म मरणाची येरजाड त्यांनी संपवली. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कैसी भय चिंता. हरीचं नाव कधी आपल्या मुखात असेल तर कशाची चिंता करायची गरज नाही. संसाराची कधी आपण चिंता करत असणार, फक्त तुम्ही चिंतन करा, चिंता नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही तुमचीवाली. नामाच्या चिंतने 12 वाटा पडते विघ्ने. आपल्याला वाटतं की महाराज आम्ही देवाचं नामचिंतन करतो, पंढरपूरची नित्यनेमाने वारी करतो, पण आम्हाला एवढं दुःख का भोगावं लागतं? समजून घ्या, ज्या आरती आपल्याला देवाची भक्ती करून देवाचं चिंतन करून कधी आपल्याला दुःख भोगावं लागत असणार ना, समजून घ्यायचं गत जन्माचं पाप आपलं अजून शिल्लक आहे. जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत सुखाची प्राप्ती आहे. जव पुण्याची पावटी सरे सबे इंद्रपदाची ओटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळणार आहे. इंद्रपदाचा आनंद आपल्याला मिळणार आहे. जेव्हा आपलं पुण्य नाहीसं होणार तेव्हा आपल्याला नरकातच जावं लागणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून एका साधकाने तुकोबारायांना सांगितलं, म्हटले तुकोबाराया तुम्ही एवढी देवाची भक्ती करता तरी तुम्हाला दुःख भोगावं लागतं. पण तुकोबारायांनी सांगितलं माझ्या गत जन्माचं काहीतरी पाप शिल्लक आहे, म्हणून ते दुःख मला भोगावं लागत आहे. म्हटले देव मला दुःख देत नाही तर केलेलं कर्म हे माणसाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती.
जसं कर्म आपण करणार आहे ना तसं आपल्याला भोगावं लागणार आहे. तुम्हाला सांगू का, कर्म चांगलं करा. घरापुढे कधी भिक्कारी आला तर त्याला भीक देता येत नसणार तर देऊ नका, पण शिवीगाळ करून त्यांच्या अंतःकरणामध्ये जो राम बसलेला आहे त्याला दुखवू नका. तुम्हाला सांगू का, घरापुढे असे लोक येतात बिचारे, त्यांचं नाकातलं तोंडात जातं, माहिती आहे ना तुम्हाला, पण आपण त्यांना एक ग्लास आपल्या भांड्यामध्ये पाणीसुद्धा देत नाही. नका पंढरपूरची वारी करू, नका देवाचं भजन करू, पण असे लोक कधी घरापुढं आले ना त्यांच्यासाठी एक भांडं रिकामं स्पेशल काढून ठेवा. आपलं भांडं देऊ नका त्यांना, पण एक ग्लास काढून ठेवा, एक वाटी काढून ठेवा, त्यांना जेवायला द्या. समजून घ्या की पंढरपूरचा मालक त्यांच्यातच दिसला तुम्हाला. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, मग तो तुमची भेट घेण्यासाठी येईल. शबरी मातेने काय केलं, देवाचं भजन केलं, भाव शुद्ध होता. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शबरी मातेने देवाचं भजन केलं, रामचंद्र प्रभू शबरी मातेला भेटले, कारण शबरी मातेचा भाव शुद्ध होता. सुदाम देवांचा भाव शुद्ध होता. सुदाम देवाचे काय खाल्ले, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीचे, थोर प्रेमाचा बुकेला आची दुष्काळ तयाला. सुदाम देवाला सोन्याची नगरी द्यायचं ठरवलं, पण घेतली नाही. ती दिली तर मला त्याचा अहंकार होणार, पण माझे पोहे मुष्टीवर घ्या म्हटले. परमात्म्याने ते आनंदाने खाऊन घेतले. विदुर काकांचा भाव शुद्ध झाला. विदुराच्या काय खाल्ल्या माय, कन्या खाऊन घेतल्या. मधुमंगलाचा भाव शुद्ध झाला. मधुमंगलाची उष्टी कढी पिऊन घेतली. म्हणजे माझ्या सर्व संत महात्म्यांनी देवाचं नामचिंतन केलं, देवाची भक्ती केली, सर्व काही केलं, म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये काय प्रगट झाला, भावाचं लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपदा. सुदाम देवानी भावाचं लग्न बहिणीशी लावलं, शबरी मातेने भावाचं लग्न बहिणीशी लावलं, विदुर काकांनी भावाचं लग्न बहिणीशी लावलं, मधुमंगलाने भावाचं लग्न बहिणीशी लावलं, सर्व संत महात्म्यांनी भावाचं लग्न बहिणीशी लावलं. म्हणजे अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव प्रगट झाला आणि भक्तिरूपी बहीण प्रगट झाली. नाहीतर आपलं कसं आहे, भावे वि न भक्ती, भक्ती वि न मुक्ती, बडे वि न शक्ती बोलू नये. तुम्हाला सांगू का, अंतःकरणामध्ये देवाविषयी काय पाहिजे, भाव पाहिजे. कशाची आश ठेवू नका. पण आपण देवाला प्रार्थना करतो, आपल्याला मोह आहे की देवा मी तुझी भक्ती करणार, पंढरपूरची वारी करणार, पण माझा संसार हा सुखी कर म्हणतो ना आपण. आणि जास्त करून माय आपण देवाला प्रार्थना काय करतो माहिती आहे का, माझ्या मुलांना सुखी ठेव सांगतो ना. त्याच्या मागे काय तुमचा आला स्वार्थ आहे का? स्वार्थ आहे माहिती आहे का, पांडुरंगा माझ्या लेकरांना सुखी ठेव, माझं म्हातारपण सुखात जावं, माझ्या हाडाचं सोनं व्हावं, मी मेल्यानंतर माझ्या मुलाचा खांदा माझ्या किरडीला लागावा, म्हणजे माझं देह पवित्र व्हावं, याच्यासाठी माझ्या मुलाला सुखी ठेव. हा काय तुमचा वाला माय स्वार्थ आहे, स्वार्थ. पण ते मुलं सुद्धा देवाला प्रार्थना करता, पांडुरंगा माझ्या आई वडिलांना सुखी ठेव म्हणता ना माय, म्हणता ना तुम्ही, माझ्या आई वडिलांना सुखी ठेव. तरुण पोरं प्रार्थना करता देवाला, कुठपर्यंत असते त्यांची प्रार्थना ती, कडलोंगराज माय, जोपर्यंत मनी भिंगोटी मना घर येत नाही तोपर्यंत मना दल्ला दल्लीले सुखी ठेव. भिंगोटी गरमावणी या दल्ला दल्ली बाजूले चालणे घ्यात किंवा मरी घ्यात तरी काही टेन्शन नाही. म्हणजे हा काय त्यांचा सुद्धा स्वार्थ आहे ना, स्वार्थ. अहो आपण जे जीवन जगतोय ना ते स्वार्थापोटी जीवन जगतोय. आपल्याला वाटतं मी मेल्यानंतर माझा मुलगा 12 दिवस एक घास अन्नाचा उचलणार नाही, पण तुम्हाला सांगू का, जाडून आल्यानंतर कडू घास करताना तुमच्याकडे लगे खावाल बट्टच तो त्यान घर मी मन घर. हे काय मग सर्वी माया आहे. माय बाप पत्नी पोर रडतील क्षण बरी, जाईल महिना दुःख विसरतील, खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, क्षणात चुकला बोलू नको रे, प्रभू नाम घेऊन तारी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. काय सांगितलं की प्रभूचं चिंतन कर. संसारातून कधी तुला तरुण जायचं असेल तर त्या प्रभूचं चिंतन कर. तुझी माय सुद्धा तुझ्या कामी येणार नाही,
ना तुझा बाप तुझ्या कामी येणार नाही, ना तुझा मुलगा तुला रडणार. ते महिन्यानंतर काय घडणार आहे? खातील श्रीखंड पुरी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. अरे भल्या माणसा म्हटले, तुला जे 4 खांदेकरी खांदा देताना ते तू सुद्धा तुझ्या सोबत येणारे नाही आहे. सोबत नाही तुझ्या कोणी 4 खांदेकरी, झाडून येतील तुझ्या देहाला बरे का सोन्या परी रे प्राण्या, काय दंग झाला असे संसारी. काय सांगितलं? 4 खांदेकरी सुद्धा तुला झाडून येणारे. पण अगोदर ती घटिका होण्याच्या अगोदर काय होणार म्हटले? बांबूची चौकट करोनी निजविले यास त्यावरुनी, बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न यावा म्हणून. कोणा दया येईना मज हरी भक्ती करू देईना, हावऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देईना. मला सांगा माय, जेव्हा आपल्याला किरडीवरती टाकलं जातं तेव्हा आपला मुलगा येतो का? ओ एवढं पॅक बांधू नका रे म्हण, मायले हाल होती तिनं आला म्हण, बापले बांधू नका रे बा. मुलाच म्हणतो त्या वडा का बा वडा, आयुष्यभर तट चालना, आव किडीवर उठी बसाले नको म्हणून बांधा त्याला पॅक. बांबूची चौकट करोनी निजविले यास त्यावरुनी, बांधिले जबरदोरीने तो पुन्हा न यावा म्हणून. तो गेला ना, तो पुन्हा या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला, तो पुन्हा यायला नको म्हणून. तुम्हाला सांगू का, त्या दिवशी दया कोणाला येत नाही, जाणणाऱ्यांना सुद्धा दया राहत नाही. कुठपर्यंत वाट पाहता ते? बबली आणि बबल्या येस तोपर्यंत आपलं गरमाप्रेत राहत, त्या उन्हात की काढा येणे टाडांग डांग चालणं डोलगं डोक्यात. म्हणजे म्हणून या नश्वर देहाचा अभिमान करू नका. तू का या नगर का सौदागर, तुझे अपने वतन पर जाना है, तू का या नगर का सौदागर. बेटा कहे रे बाप मेरा है, बाप कहे रे बेटा मेरा है, बेटा करे रे माँ मेरी है, माँ कहे रे बेटा मेरा है, माँ बेटा का बेटा माँ का, हे तो जन्म देने का नाता है. तू काया डगर का सौदागर, तुझे अपने वतन पर जाना है, तू काया नगर का सौदागर. एक दिवस हे सर्व काही आपल्याला सोडून जावं लागणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे, 100 वर्षाचं आयुष्य त्या प्रभू परमपित्याने आपल्या हातात दिलेले आहे ना, मग या देहाचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्य बालत्व मध्ये पीडा रोगक्षय, काय वजनासी उरले ते पायेगा, राम राम स्मराधी. माझ्या तुकोबरायांनी विनंती केली, विनवितो सकळ ही जना, कर जोडो निथोरा लहाना, दान तुकेच द्या मज दिना, मने तुकया बंधू राम राम मनागा, राम राम स्मरादी. माझ्या तुकोबरायांनी लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत काय केली? प्रार्थना केली की बाबांनो, विनंती करतो, हा देव नाशिवंत आहे, याला पवित्र कधी करायचं असेल तर मी तुमच्याजवळ भीक मागतो. दान तुकेच द्या मज दिना, मने तुकया बंधू राम राम मनागा, राम राम स्मरादी. म्हणून गर्भवासाचं दुःख चुकवायचं क्षेत्र ऐसी जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. संसारासाठी किती जरी केलं तरी हा संसार आपल्याला दुःखच देणार आहे. पण संसार करत असताना संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेडो वेडा, भजन करावे वेडो वेडा. स्वार्थापोटी करू नका. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेडो वेडा. भजन कधी केलं तर नलगती सायास जावे वनांतरा, आज सुके येतो घरा नारायणम. बघा, देवाची सेवा करा.